नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा 25वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे या संदर्भातली आपण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। लाडकी बहीण योजना जुलैचा 25वा हप्ता अपडेट। तर यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात तर ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 24वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झाला होता अशा लाडक्या बहिणींना येणारा जो काही जुलै महिन्याचा 25वा हप्ता आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि हा हप्ता ऑगस्ट 15 पर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरा मुद्दा पाहूयात, ज्यांचे डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे। पहा, ज्या लाडक्या बहिणींचे डीबीटी स्टेटस म्हणजे आपल्या बँकेशी आपले आधार हे लिंक आहे, ज्यांचे डीबीटी स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होणार आहे। काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला नाही असे कारण असू शकते की ज्यांचे डीबीटी स्टेटस हे इनॅक्टिव्ह झालेले आहे, या कारणामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल। परंतु ज्या लाडक्या बहिणींना आपले डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह केलेले आहे, आपले आधार हे बँकेशी लिंक केलेले असेल अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 25वा हप्ता त्यांच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर आपण 3 नंबरचा पॉईंट समजून घेऊया, बँक खात्यामध्ये कोणतीही छेडछाड केलेली नाही। काही लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते हे आधारशी लिंक असताना सुद्धा दुसऱ्या बँकमध्ये दुसरे खाते ओपन केलेले आहे। त्या लाडक्या बहिणींना आपले आधार लिंक कोणत्या बँकेशी लिंक आहे ते अगोदर चेक करावे लागणार आहे। अशा लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये छेडछाड केल्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही। परंतु बँक खाते बदलले असले तरी लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक असणार आहे त्याच बँकेमध्ये लाडक्या बहिणींना डीबीटी अंतर्गत पैसे जमा होणार आहे। तर लवकरच आपले आधार हे कोणत्या बँकेशी लिंक आहे ते चेक करून घ्या, त्या बँक खात्यामध्ये आपले पैसे हे जमा होणार आहे। आपले आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे कसे चेक करायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवर देण्यात आलेला आहे। या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे व वरती आय बटनवरती सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार आहे। तो व्हिडिओ पाहून आपले आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी डीबीटी लिंक असणार आहे ते आपण यामध्ये पाहू शकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 4 नंबरचा मुद्दा समजून घेऊयात, ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक झाले आहे। पहा, ज्या लाडक्या बहिणींना जो काही जून महिन्याचा हप्ता मिळाला होता परंतु ज्यांचे आता 65 पेक्षा जास्त वय झालेले आहे अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही। लाडक्या बहिणींचे वय किती झालेले आहे, कोणत्या योजनेमध्ये बसत आहेत, अजून कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का याची संपूर्ण पडताळणी ही महिला व बाल विकास विभागांतर्गत केली जाते। ज्यामध्ये लाडक्या बहिणींचे वय जर का हे 65 पेक्षा जास्त झाले असेल तर अशा लाडक्या बहिणींना यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होणार नाही। ज्यांचे वय 65 पेक्षा कमी आहे अशा पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 25वा हप्ता त्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण 5वा पॉईंट काय आहे तो समजून घेऊयात, ज्यांनी नावामध्ये कोणताही बदल केलेला नाही। पहा, बऱ्याच अशा लाडक्या बहिणींनी आपले लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नावामध्ये बदल केलेला आहे। अशा लाडक्या बहिणींना यामध्ये हप्ता वितरणात अडचण येऊ शकते। काही लाडक्या बहिणींनी अर्ज करता वेळेस आई वडिलांच्या नावाने अर्ज केला असेल परंतु केवायसी पडताळणी दरम्यान लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करताना आपल्या पतीकडील नावामध्ये केवायसी केली असेल, ज्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 25वा हप्ता हा वितरित होणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ही यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे, ज्यामध्ये कोणतीही अडचण आलेली नव्हती, अशा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 25वा हप्ता बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यासाठी लाडक्या बहिणींचे बँक खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर पहा, ज्यांचे अपात्रतेच्या यादीमध्ये नाव अपडेट झालेले आहे। पहा, ज्या लाडक्या बहिणींना अगोदर जून पर्यंत हप्ते मिळालेले होते परंतु आता जी काही अपात्रतेची यादी आहे त्या अपात्रतेच्या यादीमध्ये लाडक्या बहिणींचे काही कारणास्तव ज्यामध्ये त्या अटीमध्ये बसत नसेल तर अशा लाडक्या बहिणींचे अपात्रतेच्या यादीमध्ये नाव आलेले आहे। अशा लाडक्या बहिणींना यामध्ये पुढील हप्ता हा वितरित होणार नाही। यामध्ये भरपूर अशी कारणे असू शकतात, ज्यामध्ये घरामध्ये 4 चाकी वाहन असणे, ITR भरत असलेल्या महिला असणे किंवा एकच महिला 2 योजनेचा लाभ घेत असेल अशा महिलांचे या अपात्रतेच्या यादीमध्ये नाव आलेले असेल अशा लाडक्या बहिणींना पुढील हप्ता हा वितरित होणार नाही। तर यामध्ये पहा, ज्या लाडक्या बहिणींचे 65 पेक्षा जास्त वय असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे। अशा लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी पात्र करण्यात येणार आहे। तर आता ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही परंतु ज्यांचे स्टेटस हे इनॅक्टिव्ह होते, त्यांचे आधार हे बँकेशी लिंक नव्हते, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार हे बँकेशी लिंक करून घेतलेले आहे अशा लाडक्या बहिणींना जून नंतर जुलै महिन्याचा 25वा हप्ता त्यांच्या डीबीटी असलेल्या बँक खात्यामध्ये
खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। तर लवकरच आता हा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।